हृदय शस्त्रक्रियेसाठी सांगली जिल्ह्यातील 29 बालके मुंबईकडे रवाना। जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत सांगली जिल्ह्यातील 29 बालकांची मोफत हृदय शस्त्रक्रिया पार पडणार आहे आणि या शस्त्रक्रियेसाठी सांगलीमधून 29 बालके आपल्या पाल्यांसह मुंबईकडे रवाना झाली आहे। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या उपस्थितीत या बालकांना विशेष बसेसने मुंबईकडे पाठवण्यात आले आहे। 15 दिवसांपूर्वी सांगलीच्या शासकीय रुग्णालयामार्फत टुडे इको तपासणी शिबिर घेण्यात आलं होतं, ज्यामध्ये 29 बालकांना हृदयाशी संबंधित आजार असल्याचं समोर आलं होतं। सदर मुलांवर तातडीनं शस्त्रक्रिया करणं गरजेचं असल्याने त्यांना आज मुंबईतील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये पार पडणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात आले। या प्रसंगी शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर प्रमोद चौधरी यांच्यासह शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते। भारतीय बाल स्वास्थ्य अभियानांतर्गत आज सांगली जिल्ह्यातील हृदयरोग व अन्य आजारांनी त्रस्त असलेल्या 29 विद्यार्थ्यांना मुंबईला किंवा ठाण्याला आम्ही सिद्धिविनायक हॉस्पिटलला ट्रीटमेंटसाठी पाठवत आहोत। आता या बसमधून मुलं बसून पहाटे 5 वाजता ते पोहोचतील, तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचे आई वडील किंवा एखादा पालक तरी सोबत आहे। त्यांची येण्या जाण्याची पूर्ण काळजी ही घेतली जाणार आहे। त्याचबरोबर आमचे डॉक्टर चौधरी हे या विद्यार्थ्यांबरोबर ठाण्यापर्यंत असतील, पूर्ण वेळ तिथं थांबतील आणि मुलांना येतानापर्यंत घेऊन येतील। या सर्व मुलांना अत्यंत सुदृढ आयुष्य लाभो यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्यांना सुदृढ आयुष्य परमेश्वराने देवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना आहे आमची। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम सांगली जिल्ह्याच्या वतीनं आपण 0 ते 18 वर्षातील लहान मुलांची शालेय आरोग्य तपासणीमधून तपासणी करून आपल्या निदर्शनास आलेल्या हृदयरुग्ण जे आहेत मुलं, अशा रुग्णांची आपण गेल्या 15 दिवसापूर्वीच इथं इको तपासणी केली आणि त्या इको तपासणीमधून ज्यांना हृदय शस्त्रक्रियेची गरज आहे अशा मुलांची आपण यादी केली आणि त्यापैकी 29 हृदय शस्त्रक्रियेसाठी मुलं आपण आज आपल्या सांगली जिल्ह्याच्या वतीनं माननीय जिल्हा अधिकारी आणि त्यांच्या मदतीनं माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मदतीनं आपण आज ही मुलं मुंबईला आपण शस्त्रक्रियेसाठी सिद्धिविनायक हॉस्पिटल ठाणे या ठिकाणी आपण पाठवत आहोत। या सगळ्या शस्त्रक्रिया मोफत होणार असून आज मुलांना मुंबईला जाण्यासाठी नामदार प्रतापजी सरनाईक यांनी एक बस पाठवून दिली आणि त्या बसच्या मधून ही आपली सगळी मुलं आज 29 मुलं आपण आज ठाण्याला सिद्धिविनायक हॉस्पिटलला पाठवतो आहे आणि निश्चितपणानं यांच्या चांगल्या शस्त्रक्रिया होतील। आपण गेले वर्षभर हा कार्यक्रम आपण राबवतो। या वर्षात आपण जवळजवळ 176 हृदयरुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया केल्या। त्यामध्ये काही अवघड शस्त्रक्रिया होत्या, काही आपल्या शासकीय नियमात न बसणाऱ्या होत्या, पण आम्ही प्रयत्न करून काही संस्थांच्याकडून, काही देणगीदारांच्याकडून काही मदत गोळा करून आम्ही या सगळ्या शस्त्रक्रिया पूर्ण करून घेतल्या। अशा 176 मुलांच्या शस्त्रक्रिया आज अखेर आपण पूर्ण केलेत आणि आज अखेर आपण हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून जवळजवळ 1850 मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया केलेत आणि या व्यतिरिक्त आपण ह्या वर्षात जवळजवळ 3939 इतर शस्त्रक्रिया केलेत। नेहमी आपण शालेय आरोग्य तपासणीच्या टीममधून या मुलांना शोधत असतो, या ठिकाणी शस्त्रक्रिया करतो आणि आमचा नेहमी प्रयत्न राहिला आहे की या मुलांना आम्हाला जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचता यावं, लोकांना जास्तीत जास्त शासकीय योजनांची मदत मिळावी आणि या आमच्या शालेय आरोग्याच्या टीममधून ह्या मुलांना लाभ व्हावा या दृष्टीनं आमची यंत्रणा प्रयत्न करीत असते। मी निश्चितपणानं जिल्हाधिकारी श्रीमान अशोक काकडे सर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम तृप्ती धोडमिसे यांचं मनापासून धन्यवाद मानेन की नेहमी त्यांचं मार्गदर्शन आणि मदत राहते। आणि या प्रसंगी डॉक्टर प्रमोद चौधरी हे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य जे जिल्हा समन्वयक आहेत, जे या कार्यक्रमात नेहमी अग्रेसर असतात, मुलांना गोळा करतात, घेऊन जातात आणि त्यांची टीम अनिता हसबनीस आणि आमच्या जिल्ह्यात काम करणारे सगळे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य वैद्यकीय अधिकारी आणि त्यांची टीम यांचं मी खरंच मनापासून आभार मानतो की त्यांना हा एक चांगला कार्यक्रम करण्यासाठी नेहमी मदत केली, सहकार्य केलं आणि या सगळ्यांच्यामुळं आपला जिल्हा आज राज्यामध्ये हृदय शस्त्रक्रियेच्या बाबतीत नेहमी प्रथम क्रमांकावर राहिलेला आहे। त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। आपणही सगळे
मीडिया पत्रकार आमचे नेहमी प्रसिद्धी देतात, लोकांच्यापर्यंत तुमच्या माध्यमातून आमच्या ऑपरेशनची किंवा शस्त्रक्रियांची माहिती मिळते. त्यामुळे काही लोक ह्या बातम्या बघूनसुद्धा काही लोक आपल्याला येऊन मिळतात. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी धन्यवाद मानतो, आमच्या सगळ्या आरोग्याच्या टीमचं धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय हिंद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.